श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात चंपाषष्ठीनंतर दत्त जयंतीला विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी मृगशिरा नक्षत्र दत्तांचा जन्म झाला म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो. या महिन्यात देव ब्रह्मा विष्णू आणि महेशांचा अवतार असणाऱ्या दत्तात्रय महाराजांची जयंती साजरी केली जाते. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते. यंदा दत्त जयंती ही 14 डिसेंबरला शनिवारी असणार आहे. ही जयंती सकाळी 4:58 सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी 15 डिसेंबरला दुपारी 2:31 संपणार आहे. उदयतिथीनुसार दत्त जयंती आपल्याला 14 डिसेंबर रोजी साजरी करायची आहे. पण या दिवशी उपाय व सेवा आपण 14 व 15 डिसेंबरला दोन्ही दिवशी करू शकता, कारण की पौर्णिमा तिथी ही 15 डिसेंबरला दुपारी 2:31 संपत आहे. आता या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही केल्या संपायचं नाव हे घेत नाहीत. आता संकट येणार नाहीत असं तर होणार नाही, पण संकटाचा प्रभाव मात्र नक्कीच आपण कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचं देखील आपल्याला पाहिजे तसं फळ हे प्राप्त होत नाही किंवा आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दरिद्र, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. दत्तात्रेय हा शब्द दत्त व आत्रेय या 2 शब्दांनी मिळून बनला आहे. दत्तांचा अर्थ आहे आपण ब्रह्माचा आहोत, मुक्त आहोत आणि आत्माचा आहोत अशी अनुभूती ज्याला आहे असा तो. आणि आत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. दत्त हे अत्री ऋषी व माता अनुसया यांचे पुत्र व विष्णू अवतार आहे असाच बोध होतो. दत्त जयंतीला 7 दिवसांचे गुरुचरित्राचे पारायण देखील केले जाते. याला गुरुचरित्र सप्ताह देखील म्हणतात. आता आपण स्वामीचरित्र सारामृत पठण करत असो किंवा गुरुचरित्र पारायण करत असो, आपण या दिवशी काही सेवा या जरूर करायची आहे. आता दत्त जयंतीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तरी पण चालेल. या दिवशी सकाळी उठल्यानंतर प्रथम आपण आपले 2 हात जोडायचे आहेत आणि आपण श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा 11 वेळा जप हा करायचा आहे. त्यानंतर दोन्ही हात आपल्याला चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. आता या दिवशी आपल्या घरामध्ये स्वच्छताही ठेवायची आहे. कुठेही केर कचरा आपण ठेवायचा नाही आहे. या दिवशी शक्यतो तुम्ही पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे आणि फक्त आपण काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे, कारण की जेव्हा आपण एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो. आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे. हा उपाय अगदी तुम्ही 14 डिसेंबरला करू शकता किंवा जर 14 डिसेंबरला तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही 15 डिसेंबरला केला तरी पण चालेल. फक्त आपण जो काही उपाय करत आहोत तो उपायाबद्दल आपणाला कुणालाही सांगायचा नाही, मग शेजारी व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो, कारण की भरपूर वेळा आपण उपाय करतो, आपल्या मनातल्या गोष्टी एकमेकांना सांगत असतो. आपण चांगले आहोत म्हणून आपल्याला समोरचा व्यक्ती देखील चांगलाच वाटतो, पण त्या व्यक्तीच्या मनामध्ये असणारा नकारात्मक भाव देखील आपल्यावरती प्रभाव करत असतो आणि आपण जो काही उपाय केला तो उपाय देखील सफल ठरत नाही. त्यामुळे अगदी मनापासून आणि श्रद्धेने कुणाला न सांगता आपण हा उपाय करायचा आहे. तसेच हा उपाय करत असताना आपल्यामध्ये कोणी रोखणार नाही, कोणी टाकणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय, ही सेवा करता येणार नाही. घरातील अगदी कोणतीही व्यक्ती हा उपाय केला तरी पण चालेल. ताई, दादा, तुमच्या घरातील लहान मुलं, आजी, आजोबा देखील हा उपाय करू शकतात. तर उपाय कोणता आहे ते जाणून घेण्या अगोदर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपण एक नारळ घ्यायचा आहे. नारळ हा पाण्याने भरलेला असावा. नारळ घेतल्यानंतर आपल्याला लाल कलावाचा दोरा घ्यायचा आहे किंवा अगदी तुम्ही सफेद दोरा घेतला तरी पण चालेल. 7 दोऱ्याचा एक दोरा तयार करायचा आहे आणि त्या दोऱ्याला हळदी कुंकू लावायचे किंवा अगदी कलावाचा धागा घेऊ शकता. आता हा धागा घेतल्यानंतर या धाग्याला देखील आपण हळदी कुंकू लावायचं आहे. आता आपल्याला 3 फुले लागणार आहेत. मग 3 पिवळी फुले घेऊ शकता किंवा 3 गुलाबाची फुले देखील घेतली तरी पण चालतील. आपण जर पिवळी फुले घेणार असाल तर पिवळी फुले घ्यायची आहेत. मग 1 पिवळं फूल आणि 2 लाल फुलं असं करायचं नाही, तर 3ही पिवळे फुले तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. मग झेंडूची घेऊ शकता किंवा शेवंतीची घेतली तरी पण चालतील.
आता 3 अगरबत्ती देखील घ्यायची आहेत. अगरबत्ती ही ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची प्रतीक आहेत. 3 अगरबत्ती आपण घेऊन आपल्या जवळपास असणाऱ्या स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये जायचं आहे, किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे गेलात तरी पण चालेल. आता मंदिराच्या बाहेर उंबराचं झाड म्हणजेच औदुंबराचं वृक्ष हे असतंच. आता आपल्याला तिथे अगोदर या गोष्टी अर्पण करायच्या आहेत. तर सर्वात प्रथम औदुंबर वृक्षाजवळ आपण थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे, आणि पाणी घ्यायचं आहे, आणि तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. त्यानंतर हे पाणी आपण औदुंबर वृक्षाजवळ अर्पण करायचं आहे. तसेच औदुंबर वृक्षाला आपण एक दिवा देखील लावायचा आहे. मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दीप देखील लावू शकता. तसेच औदुंबर वृक्षाखाली मुंग्या देखील असतात, त्यांना आपण या दिवशी पिठी साखर ही थोडीशी टाकायची आहे, किंवा साखर टाकली तरी पण चालेल. यामुळे दत्तगुरूंचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने, उग्रता शांत होऊन, या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने, अपत्यप्राप्ती होऊन, औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होत असते. आता आपण दीप प्रज्वलित केल्यानंतर नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे, आणि जो लाल कलावाचा धागा आपण घेतला होता तो धागा आपल्याला त्या नारळाच्या 3 वेळा गुंडाळायचा आहे. तसेच त्यावरती आपण खडीसाखर ठेवायची आहे, आणि 3 पिवळ्या रंगाची फुले आपण त्यावरती ठेवायची आहेत. आता आपण औदुंबर झाडाला 7 प्रदक्षिणा करायची आहेत, आणि नारळ आपल्याला दोन्ही हातामध्ये पकडायचा आहे, आणि प्रदक्षिणा करत असताना आपल्याला एक मंत्र जप करायचा आहे. ओम दत्तात्रेय नमः, ओम किंवा स्वामी समर्थाय नमः. परत एकदा मंत्र सांगते. ओम द्राम दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नमः. आपण हा मंत्र जोपर्यंत आपण औदुंबर वृक्षाला 7 वेळा प्रदक्षिणा करत आहोत तोपर्यंत आपण हा मंत्र म्हणायचा आहे. आता आपण औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा करत असताना मध्ये कोणासोबतही बोलायचं नाही आहे. आपण फक्त मंत्र जप करत राहायचं आहे. आता मंत्र जप करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती औदुंबर वृक्षाजवळ सांगायची आहे. मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण पैसा टिकत नाही, किंवा मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे गुण मिळत नाहीत, किंवा मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही, संतान प्राप्ती होत नाही, विवाह हा वेळेवरती जुळत नाहीत, किंवा जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने औदुंबर वृक्षाजवळ सांगायचं आहे. आता त्यानंतर हा नारळ आणि खडीसाखर आणि 3 फुले घेऊन आपण जवळ असणाऱ्या स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे, आणि किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये तुम्ही गेलात तरी पण चालेल. आता औदुंबर वृक्षाला अगदी शेतामध्ये असेल तरी तिथेही सेवा करू शकता तुम्ही. स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये गेलात तरी पण चालेल. आता तिथे गेल्यानंतर स्वामी महाराजांच्या चरणाजवळ आपण हा नारळ ठेवायचा आहे, पण त्या अगोदर हा नारळ आपण आपल्या दोन्ही हातामध्ये पकडायचा आहे, आणि आपण डोळे बंद करायचे आहेत, आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती तुम्ही औदुंबर वृक्षाजवळ सांगायची आहे, आणि तीच इच्छा तुम्ही स्वामी महाराजांना परत सांगायची आहे. तसंच आई मला या गोष्टींची गरज आहे, किंवा अगदी मनापासून आणि तळमळीने आपण जसे आपल्या आईकडे हट्टाने एखादी गोष्ट मागत असतो तशा पद्धतीने तुम्ही स्वामी महाराजांकडे, स्वामी आईकडे आपली इच्छा, मनोकामना आपण मनापासून आणि श्रद्धेने तळमळीने सांगायची आहे. त्यानंतर आपण आपली इच्छा सांगून झाल्यानंतर हा नारळ, खडीसाखर आपण तिथेच स्वामी महाराजांच्या चरणाजवळ ठेवायचा आहे, आणि आपण तिथे ठेवल्यानंतर थोडा वेळ स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये देखील बसावे, आणि श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा आपल्याला जेवढा वेळा जप करणे शक्य होईल तेवढा वेळा जप आपण आवर्जून करायचा आहे. तसेच आता हा उपाय केल्यानंतर आपण थेट आपल्या घरी यायचं आहे. आपण मध्ये कुठेही थांबायचं नाही. आपण मध्ये कुठे थांबलो तर आपला जो काही उपाय केला, जी काही सेवा केली आहे तर ती फलदायी ठरत नाही. तसेच आपण दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा देखील या दिवशी 108 वेळा जप करत राहायचं. यामुळे देखील दत्तगुरूंचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. आजच्या पुरतं एवढंच. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.